MPSCच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो आणि सरळ सेवा भरतीच्या स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत येऊन गेलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास करीत असल्यामुळे तितकेच ते भविष्यातील परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. त्या आधारावर इतर प्रश्न तयार करून विचारले जातात. असाच एक प्रश्न लिपिक टंकलेखक पूर्वपरीक्षा 2017चा एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. त्यापैकी 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे व 9 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 16 वर्षे असल्यास राहिलेल्या 15व्या विद्यार्थ्याचे वय किती? 13, 12, 11, 15 हे पर्याय आहेत. 15 विद्यार्थ्यांचे आपल्याला एकूण वय काढलं पाहिजे. एकूण वय बरोबर सरासरी 15 वर्षे आहे. 15 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे, म्हणून त्यांचे एकूण वय 15 गुणिले 15 बरोबर 225 वर्षे. त्यापैकी 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. 5 विद्यार्थ्यांचे एकूण वय सरासरी 14 गुणिले विद्यार्थी 5 आहे, 14 पंचे 70 वर्षे. आणि 9 विद्यार्थ्यांचे सरासरी वय सरासरी वय दिलेलं आहे या ठिकाणी 16 वर्षे. त्यामुळं 9 विद्यार्थ्यांचे एकूण वय पाहिजे. वरती केलं तसं एकूण वय बरोबर 9 गुणिले 16, 16 9 144, 144 वर्षे. या ठिकाणी म्हणजे हे 9 आणि हे 5 या 14 विद्यार्थ्यांचे एकूण वय हे 70 आणि हे 144. हे 4 आणि 0 4, 14 आणि 7 21, 214. मग 14 विद्यार्थ्यांचं आणि 15 विद्यार्थ्यांचं 225 आहे. म्हणजे जो 15वा विद्यार्थी आहे पंधराव्या विद्यार्थ्याचे या ठिकाणी वय पाहिजे. 15 विद्यार्थ्याचे 225 वजा 14 विद्यार्थ्यांचं 214. 15 विद्यार्थ्यांचं 225, 14 विद्यार्थ्यांचं 214 म्हणजे वजाबाकी करून 15व्या विद्यार्थ्याचं मिळणार. 5 4 गेला 1, 2 मध्ये गेला 1, 2 2 गेले 0, 11 वर्षे. म्हणूनच या ठिकाणी अचूक पर्याय 11 वर्षे. ओके. PSI पूर्वपरीक्षा 2013चा प्रश्न आहे. जर A आणि B या दोन संख्यांची सरासरी म्हणजे मध्य 20 आहे, B व C यांची सरासरी 19 आहे, तर C आणि A ची सरासरी 21 आहे, तर A ची किंमत काढायला सांगितलेली आहे. 24, 22, 20 आणि 18 हे पर्याय आहेत. या ठिकाणी A व B यांची सरासरी किती दिल्या? 20 दिल्या. म्हणजे A आणि B दोघांची बेरीज भागिले 2, ती सरासरी 20 दिल्या. म्हणजे A अधिक B बरोबर या दोघांची बेरीज भागिले 2 प्लेट गेले 20 2 40. ओके. या ठिकाणी A आणि B या दोन संख्यांची एकूण बेरीज 40 झाली. B आणि C यांची सरासरी B व C यांची सरासरी कशी काढायची? दोघांची बेरीज भागिले 2 आणि ती सरासरी दिल्या 19. आणि म्हणून या ठिकाणी B अधिक C बरोबर 2 गुणिले 19 38. दोघांची बेरीज 38. या ठिकाणी C आणि A दिली आहे सरासरी. C व A यांची सरासरी या ठिकाणी 21 दिल्या. म्हणजे C अधिक A भागिले 2 बरोबर 21. म्हणून C अधिक A बरोबर 21 2 42. आता या तिघांची बेरीज घेतली आपण. A अधिक B 40, B अधिक C 38, C अधिक A 42. या तिघांची बेरीज करून A अधिक B पहिला आहे, दुसरं B अधिक C अधिक C अधिक A. E अधिक B ची बेरीज 40 आहे, B अधिक C ची बेरीज 38 आहे आणि C अधिक A ची बेरीज 42 आहे. म्हणजे या बेरजेमध्ये 2 वेळा A आहे, 2 वेळा B आहे, 2 वेळा C आहे.
40 आणि या ठिकाणी 38, 78, 78 2 80 आणि 40 120. मग 2 सामायिक 120, 2 सामायिक काढलं, 2 कंसात ए अधिक बी अधिक सी बरोबर 120. त्यामुळे ए अधिक बी अधिक सी बरोबर 120ला 2 भागलं 60 आलं. परंतु ए अधिक बीची बेरीज 40 घेतलेली आपण, ही 40 दिलेली आहे, 20 2 40. मांडूया 40ची किंमत विचारल्या. 40 अधिक सी बरोबर 60. ओके, सी बरोबर अधिक 40 पलीकडे गेले, वजा 40. सी बरोबर 60 40 गेले 20. ओके, या ठिकाणी काय केलं, ए आणि बी यांची सरासरी 20 दिल्या म्हणून ए अधिक बी भागेल 2 बरोबर 20. हे भागेल 2 पलीकडे गेले, ए अधिक बीची बेरीज 40. बी आणि सी यांची सरासरी 19 दिल्या म्हणून बी अधिक सी भागेल 2 बरोबर 19. भागेल 2 19ला 38. बी अधिक सी 38. सी आणि ए यांची सरासरी 21 म्हणून सी अधिक ए भागेल 2 बरोबर 21. सी अधिक ए 2 भागेल 21 पलीकडे गेले 42. या तिघांची बेरीज ए अधिक बी, बी अधिक सी, सी अधिक ए म्हणजे 2 वेळा ए आहे, 2 वेळा बी आहे, 2 वेळा सी आहे. 40 38 42 यांची बेरीज 120 आहे. आणि 2 वेळा ए, 2 वेळा बी, 2 वेळा सी, त्यातला 2 सामायिक काढून कंसात ए अधिक बी अधिक सी राहिला बरोबर 120. 2 पलीकडे जाऊन 120ला भागिले 2 60. ए अधिक बीची बेरीज 1 मध्ये इथं 40 आहे, ती लिहिली 40 इथं. 40 पलीकडे गेले, 60 40 गेले 20. सीची किंमत आपल्याला 20 मिळालेली आहे. अशा पद्धतीनं अचूक पर्याय नंबर 3. ओके, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2019. प्रश्न आहे, तळ्यात एक स्तंभ आहे, निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे, त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे, तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा. 42 28 35 आणि 26. तळ्यात एक स्तंभ उभा आहे, निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात बुडला आहे, त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे, तर स्तंभाची एकूण उंची किती. समजा या ठिकाणी स्तंभाची आपण एकूण उंची x मानली. त्यामुळे या ठिकाणी पाण्यात निम्मा बुडालेला आहे, 1/2 पाण्यात बुडालेला आहे. ओके, एकूण लांबी काढायची आहे. निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात बुडाला आहे, 1/2 चिखलात बुडाला आहे म्हणून संपूर्ण स्तंभाची उंची 1 मानल्या. चिखलात बुडाले निम्मा 1/2. त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे, त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात म्हणजे 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे आणि या ठिकाणी 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे 7. म्हणजे या तिघांची मिळून जी लांबी आहे ती 1. ओके, या 1चे भाग आहे ती या ठिकाणी निम्मा चिखलात बुडाला आहे, 1/3 पाण्यात बुडाला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे. ओके, पाण्याबाहेर पाण्यात चिखलात. आणि मग 100ची किंमत काढूया. या ठिकाणी 1/2 अधिक 1/3 हे 1 माग घेतला वजा 1 बरोबर अधिक 7 पलीकडे गेले वजा 7. ओके, पाहूया इथं 2 आणि 3 चला 26 आहे. बरं, अगोदर हे दोघं सोडूया. तिरकस गुणाकार 3 1 3 3 1 अधिक 2 1 छेद 6 वजा 1 तसंच. ओके, वजा 7 3 1 2 1 5 1 छेद 6 3 1 2 1 5 1 छेद 6 वजा 1 त्याचा छेद 1 आहे. ओके, बरोबर वजा 7. इथे तिरकस गुणाकार पुन्हा. आता हे दोघं सोडूया. 5 1 गुणले 5 1 वजा 6 गुणले 1 वजा 6 1 छेद 6 1 6 बरोबर वजा 7. वजा 6 1 अधिक 5 1 वजा 1 भागिले 6 पलीकडे गेले वजा 7 गुणले 6 7 चौकून 42 वजा 42 2 बच वजा वजा गेले 1 बरोबर 42. या ठिकाणी स्तंभाची एकूण उंची 42 आहे आणि 42चा अचूक पर्याय या ठिकाणी आहे बरं का. इथं अचूक विचारपूर्वक सोडवलेलं असल्यामुळं उत्तर बरोबर आलेलं आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे, लिपिक टंकलेखक परीक्षा 2014चा एका थैलीत 1 रुपयाची 50 पैशाची 25 पैशाची नाण्यांची संख्या समान आहे. थैलीत एकूण 105 रुपये आहेत, तर प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या किती. 60 90 50 आणि 21. 1 रुपयाचे 50 पैशाची 25 पैशाची समान नाणी आहेत आणि त्यांचे एकूण रुपये 105 आहेत.
तर प्रत्येक प्रकारचे नाणे किती? समजा या ठिकाणी प्रत्येक प्रकारचं नाणं एक समानो, प्रत्येक प्रकारची नाणी अनेक वचन आहे, प्रत्येक प्रकारची नाणी एक समानो. या ठिकाणी रुपयाचे म्हणलेले आहे म्हणजे 100 पैशाची, 100 पैशाची 100 नाणे, 50 पैशाची पण 100 नाणे आणि 25 पैशाची पण 100 नाणे. त्यामुळं हे रुपये होतात 105. 105 म्हणजे 10,500 पैसे. 100 100, 150 100, पावणे 200 100. ओके. 175 100 बरोबर 10,500. 100 बरोबर 10,500 भागिले 175. 25 90, 25 8, 25 7 पावणे 200, 25 7 पावणे 200. काय केलं पहा, समान नाणी आपण 100 मांडलेले आहेत, प्रत्येक प्रकारचं नाणे 100 मांडले आहे. रुपयाची नाणी 100 म्हणजे 100 100 पैशात करायचं. 50 पैशाची पण 100, 25 पैशाची 100. पण पैसे किती होतात रुपयाचे आणि 50 पैसे आणि 25 पैसे नाणी मिळून 105 रुपये. 105 रुपये म्हणजे 10,500 रुपये. हे 100 100, 50 आणि 25 75 आणि 100, 175 100 बरोबर 10,500. 175 पलीकडे 10,500 भागिले 175. 25 7 पावणे 200. या ठिकाणी 25 चौक 100 उरले 5. 25 50, 25 0 0. 7 न 42ला 7 चौकून 42, 7 0 0. 100 बरोबर 60. म्हणजे या ठिकाणी नाणे आपल्याला 60च पाहिजेत. प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या ही 60 आहे. अचूक पर्याय नंबर 1. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. याशिवाय कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन व्हिडिओ आवडला असेल तर प्रोत्साहन द्या. धन्यवाद.